सर्वांना शुभप्रभात. गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाचं हे आपलं सत्र आपण थोड्याच वेळात सुरू करणार आहोत. 7:01 कमी आहे. पुढच्या 3-4 मिनिटात आजच्या सत्राला, आजच्या क्लासला आपण सुरू करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी छान फ्रेश मूडमध्ये जॉईन व्हा. आणि माझा आवाज आणि स्क्रीन दिसत असेल तर एक मिनिट. आपण इमोजीज पाठवू शकता, रिएक्शन द्या, म्हणजे मला समजेल की आवाज आणि स्क्रीन सर्वांपर्यंत पोहोचत आहे. ठीक आहे. तत्पूर्वी एक सूचना द्यायची आहे की आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर त्या ग्रुपवरती बऱ्याच वेळेस असं होतंय की व्हॉइस चॅट चालू राहतोय आणि त्याचे नोटिफिकेशन्स कायम राहत आहेत. तर फक्त पालकांनी काळजी घ्या की व्हॉइस चॅट वगैरे चालू राहणार नाही आणि त्याचा डिस्टर्बन्स इतर जे आपले मेंबर्स आहेत त्यांना होणार नाही. आवश्यकता असल्यास नक्की सुरू करा, पण जर अनावधानाने कोणाचं चालू होत असेल तर शक्यतो चेक करा. बाकी एवढं सांगायचं होतं. अजून बऱ्यापैकी आपले मेंबर्स जॉईन होत आहेत. पुन्हा एकदा सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आपण आता आजच्या क्लासला सुरुवात करूयात. बऱ्यापैकी आपले विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, त्यामुळे आता जास्त वेळ न घालवता आजचा सत्र आपण सुरू करतोय. मस्तपैकी फ्रेश मूड मध्ये सगळेजण जॉईन आहात.
छान इमोजीज येत आहेत, म्हणजे सगळे विद्यार्थी मस्तपैकी जागे आहेत. आणि आता वातावरण पण बऱ्यापैकी निवळलेलं आहे. मागच्या आठवडाभरात पावसाने खूप त्रास दिला, पण आता वातावरण छान झालेलं आहे. पण काही ठिकाणी अजूनही पावसाची शक्यता असू शकते, तर सर्वांनी काळजी घेत राहा. चला आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे जाऊयात. चल. माझी स्क्रीन दिसते सर्वांना? चला ठीक आहे. आज आपण लर्निफाय अकॅडमी तर्फे आयोजित उन्हाळी शिबिरमध्ये शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेची पूर्वतयारी करत आहोत. या दोन मुख्य परीक्षांची तयारी करत असताना यातील महत्वाचा असणारा एक विषय म्हणजे भाषा, मराठी, त्याची आपण सध्या तयारी करतोय. तर भाषा विषयाची तयारी करताना त्यामध्ये भरपूर काही घटक आहेत. त्यातले आपण बरेचसे घटक मागच्या तासांमध्ये पाहिलेला आहे. आता इथून पुढं बराचसा असा भाग येणार आहे की तो तुम्हाला पाठांतर करावा लागणार आहे. कारण इथं असे भरपूर घटक आहेत की ते तुम्हाला पाठांतर करावेच लागणार आहे. तर अशा काही घटकांना आपण आज हात घालणार आहे की ज्या घटकांमुळे, ज्या बाबींमुळे आपली मराठी भाषा खूप समृद्ध झाली. कारण अशा काही घटकांमुळे आपली मराठी भाषा इतकी समृद्ध झाली की भाषेला एक वेगळं रूप देण्याचं काम हे घटक करत असतात. म्हणजे कोणते घटक आहेत? तर चला आपण पुढे जाऊन पाहूयात की नेमके असे कोणते घटक आहेत की ज्यांनी आपल्या भाषेला एवढं छान बनवलं. मग त्यातलं आपण उपघटक पाहूयात. पहिला आहे वाक्यप्रचार. बघा आपल्याला पाठ शिकत असताना की काही असे शब्द येतात की त्यांचा शब्दशः अर्थ वेगळा असतो, पण त्यातून आपल्याला सांगायचं वेगळं असतं. मग असे जे वाक्यप्रचार आहेत त्याचा या अभ्यास आज करायचा आपल्याला. त्यापुढे आपण म्हणी यांचा अभ्यास करणार आहे. म्हणी म्हणजे अशी वाक्य की ज्यातून आपल्याला खूप मोठा अर्थ आपल्याला भेटतो. त्यातून आपल्याला बऱ्याचशा चांगल्या बाबी समजावून सांगितल्या जातात. अशा म्हणी याचा आपण आज अभ्यास करणार आहे. त्याच्यानंतर शब्दकोडी. शब्दकोडी सर्वांनाच आवडतात. एक चॅलेंजेस आहे की नाही, अशी छान चॅलेंजेस शब्दकोडी हे आपल्या शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षेमध्ये विचारली जातात. त्याचा आधार घेतला जातो आणि त्या संदर्भानं प्रश्न विचारले जातात. आणि पुढचा उपघटक आहे अक्षरे जुळवून शब्द बनवणे. काही आपल्याला ठराविक अक्षरांचा गट दिला जातो आणि त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायला सांगितलं जातं. तर अशा उपघटकांचा आज आपण अभ्यास करणार आहे. ठीक आहे. चला तर आता मुख्य घटकांना सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपण माहिती घेणार आहोत वाक्यप्रचार या घटकाची. आता वाक्यप्रचार म्हणजे नेमकं काय? तर बघा इथं काय केलं जातं की त्यांचा जो काही सरळ अर्थ आहे त्या सरळ अर्थापेक्षा एक वेगळा अर्थ प्राप्त झालेला असतो. मग नेमकं कसा झालेला असतो तर आपण तिथे एक उदाहरण पाहूयात डायरेक्ट. ठीक आहे. आता हे वाक्य बघा. माझे बाबा शेतकरी असल्याने माझे बाबा शेतकरी असल्याने शेतातील सर्व कामे त्यांच्या अंगवळणी पडली आहेत. आता हे बघा पहिलंच जे वाक्य आहे या वाक्यामध्ये हा जो काळ्या रंगातील शब्दगट आहे, शब्दसमूह आहे,
अंगवळणी पडली आहेत. आता अंगवळणी पडली आहेत याचा शब्दशः अर्थ घ्यायचा झालं तर त्यांच्या अंगाला वळण पडले की अंगवळणावर पडले, नेमकं काय समजायचं? तर असा अर्थ न येता अंगवळणी पडला आहे याचा अर्थ इथं त्यांना त्या कामांची सवय झालेली आहे का नाही? हे काम आपण वारंवार जर एखादं काम करत राहिलं तर ते आपल्या अंगवळणी पडतं. म्हणून मग त्याचा अर्थ काय होतो इथं की सवय होणे या अर्थानं तो हा शब्द आलेला आहे. सवय होणे. ठीक आहे. म्हणून वाक्यप्रचारांमध्ये आपल्याला असा अर्थपूर्ण शब्दसमूह असतो ज्यांचा शब्दशः अर्थ वेगळा आणि प्रत्यक्ष मांडलेला अर्थ हा थोडासा वेगळा. तो आपल्याला काय करायचं समजून घ्यावा लागणार आहे प्रत्येक वेळेस. मग तो अर्थ नेमका कसा समजायचा? तर वाक्याचा इतर जो काय भाग आहे का नाही, म्हणजे आता इथं बघा, माझे बाबा शेतकरी असल्याने शेतातील सर्व कामे त्यांच्या. आता हे पूर्ण वाक्य जे आहे त्या वाक्याचा अर्थ घेऊन आपल्याला शेवटच्या 3 शब्दांचा किंवा त्या वाक्यप्रचाराचा अर्थ लावावा लागणार आहे. आता नेमकं मराठी भाषेमधले जे काही वाक्यप्रचार आहेत ते वाक्यप्रचार कशावरून तयार होतात, कशाचा आधार घेतला जातो? तर सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे आपल्या शरीराचे जे अवयव आहेत, सगळ्या प्रकारचे अवयव, त्यांचा आधार घेऊन वाक्यप्रचार बनवले जातात. कसे ते आपण पुढे बघणारच आहे. आणखीन काय कशाचा आधार घेतला जातो बघा, तर परिसरातल्या आपल्या जे काही वस्तू असतात त्या वस्तूंचा देखील आधार घेतला जातो, अवयवांचा आधार घेतला जातो आणि इतर आणखी अशा भाषेतील इतर शब्दांचा आधार घेऊन वाक्यप्रचार तयार केले जातात. मग नेमके हे वाक्यप्रचार कसे असतात तर त्यांची काही उदाहरणं बघूया. आता शरीराच्या अवयवावरून आधारित वाक्यप्रचार कसे आहेत ते आपण बघू. ठीक आहे. अंग चोरणे म्हणजे काय? फारच थोडे काम करणे. बघा आता इथं शब्दशः जर अर्थ घ्यायला गेलं, अंग चोरणे म्हणजे कोणाचं अंग चोरून नेलंय का? नाही. तर त्याचा अर्थ काय होतोय? फारच थोडे काम करणे. कपाळ फुटणे, दुर्दैव ओढावणे. आता कपाळ फुटणे शब्दशः अर्थ घेतला तर मग तिथं दवाखान्यातच न्यावं लागेल. पण तसं नाहीये. तर दुर्दैव ओढावणे हा त्याचा अर्थ होतो. कंठ दाटून येणे. कंठ दाटून येणे म्हणजे काय, कोण गळा वगैरे दाबतंय का? तर नाही. गहेवरून येणे. आहे की नाही? एखाद्या क्षणी अशी वेळ येते की तिथं आपल्याला गहेवरून येतं, रडावंसं वाटतं. मग त्याला तिथं वाक्यप्रचार आहे कंठ दाटून येणे. कंबर कसणे याचा अर्थ आहे जिद्दीने तयार होणे. एखाद्या चांगल्या कामाला आपण कंबर कसतो, आहे की नाही? जिद्दीने तयार होतो. मग त्यासाठी वाक्यप्रचार आहे कंबर कसणे. कान टवकारणे म्हणजे सावधपणे ऐकणे. टवकारणे म्हणजे काय, आपण बोटाने असं टवकारतो का कानाला? तर नाही, सावध होतो. आता सध्या बघा सगळे कान टवकारून बसलेत, है ना? कारण समोर लेक्चर चालू आहे. जे काय सांगतात ते आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी आता काय केलंय, कान टवकारलेले. कानामागे टाकणे म्हणजे दुर्लक्ष करणे, आहे की नाही? आता इथं शब्दशः अर्थ घेतला, कानामागे टाकणे म्हणजे काय, उचलून मागे फेकायचं का कानाच्या? नाही. तर दुर्लक्ष करणे. एखादी गोष्ट ऐकून पण आपण न ऐकल्यासारखं करतो, तर त्याला म्हणायचं दुर्लक्ष करणे, कानामागे टाकणे. केसाने गळा कापणे. आता केसाने गळा कापता येईल का? नाही. पण त्याचा वाक्यप्रचार होऊन त्याचा अर्थ होतो घात करणे, है की नाही? घात करणे, एखाद्याचं विश्वासघात करणे, त्याला त्रास देणे, जो आपल्या खूप जवळचा आहे, ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवला, त्यानं आपल्याला त्रास दिला की आपण त्याला म्हणतो केसाने गळा कापणे. गळा काढणे. गळा काढणे म्हणल्यावर काय गळा काढून बाजूला ठेवायचा? नाही. तर त्याचा शब्दशः अर्थ नाही,
पण त्याचा अर्थ काय होतो, मोठ्याने रडणे. बघा लहान मुलांना आपल्या घरी म्हणतात, काय गळा काढला एवढा, तर त्या अर्थानं आहे ती, की खूप मोठ्याने रडणे. चेहरा खुलणे. चेहरा खुलणे म्हणजे काय? खोलून ठेवायचा का चेहरा? नाही. तर आनंद होणे. बघा, तुमच्या आवडीची एखादी गोष्ट घरी आणली मम्मी पप्पांनी किंवा आजी आजोबा काका मावशी कुणी जरी आणली तुमच्या आवडीची गोष्ट एखादी, चेहरा कसा खुलतो ना तुमचा, मस्त आनंद होतो का नाही? मग तसाच त्याला अर्थ आहे चेहरा खुलणे, आनंद होणे. छाती दडपणे. छाती दडपणे म्हणजे काय, अशी पॅक बांधून ठेवायची का कशात छाती? हा, नाही. तर भीती वाटते, है की नाही? ज्यावेळेस तुम्हाला भीती वाटते त्यासाठी वाक्यप्रचार काय? छाती दडपणे. जीभ सैल सोडणे. जर फक्त एवढाच अर्थ घेतला, जीभ सैल सोडणे, तर काय होईल? जीभ काय मोकळी सोडायची कुठं पण? नाही ना. तर मग त्याचा अर्थ काय होतो? वाटेल तसे बोलणे. एखाद्याला आपल्याला चिडलो किंवा रागवलो, तर एखाद्याला आपण काय करतो? पाहिजे तसं बोलतो ना, मनाला येईल ते बोलतो. मग त्याला वाक्यप्रचार आहे जीभ सैल सोडणे. डोके चालवणे. डोकं चालवायचं म्हणजे काय? डोकं खाली ठेवायचं आणि डोक्याला चालायला लावायचं का? तर नाही. बुद्धी चालवणे, आहे का नाही? चालवणे याचा अर्थ काय? की विचार प्रक्रिया करणे, विचार करणे. हम्म. डोळ्यात खुपणे म्हणजे मत्सर करणे. एखाद्याचं जर चांगलं होत असलं तर ते आपल्याला बघवत नाही ना. मला नाही वाटत आपल्या सगळ्या पोरांना असं वाटत असेल, पण होतं काय काय लोकांना की बाबा दुसरं चांगलं होत असेल तर आपल्याला बघवत नाही. म्हणून मग त्याला वाक्यप्रचार आहे की डोळ्यात खुपणे. तोंड देणे. तोंड काढून द्यायचं का कोणाला? तर नाही. त्याचा वाक्यप्रचाराचा अर्थ होतो की सामना करणे, आहे की नाही? एखाद्या संकटाचा आपण काय करतो? सामना करतो, त्याला सामोरं जातो, ते सोडवण्यासाठी झगडतो, त्याला काय म्हणायचं? तोंड देणे. नाक मुरडणे म्हणजे काय? तर नापसंती दर्शवणे. एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसली की आपण काय करतो? मला नको बाबा ते, मला नाही पाहिजे. त्याला मग नाक मुरडणे हा वाक्प्रचार आहे. बघा, तुम्हाला जर अभ्यास करायचा नसला की तुम्ही लगेच नाक मुरडता, मला नाही करायचा अभ्यास. पण अभ्यास करणं महत्वाचं आहे, त्याच्यासाठी नाक मुरडायचं नाही. हा, एखादी वाईट मोबाईलला नाक मुरडता कधी कधी मोबाईल बघायचं म्हणल्यावर? नाही ना. हा. मग मोबाईलला कधीतरी नाक मुरडत जा की नको मला ना, मोबाईल नकोय. पण नाही, तिथं कोण नाक मुरडत नाही. पोटावर पाय देणे. पोटावर पाय दिल्यावर कसं होईल? पण नाही. पोटावर पाय देणे याचा अर्थ काय होतो? एखाद्याचा रोजगार हिसकावून घेणे. म्हणजे बघा, लोक काम करतात, त्यांचं बऱ्याच वेळेस अशा वेळ येते की त्यांना त्या कामावरून वगैरे काढून टाकलं जातं. मग त्याचा अर्थ काय, वाक्यप्रचार काय आहे? तर पोटावर पाय देणे, रोजगार हिसकावणे. अजून कोणते वाक्प्रचार आहेत का? तर बघा, इतर वेगळे पण वाक्प्रचार आहेत, ते पण बघूयात आपण थोडक्यात. अन्नास जागणे. अन्नास जागणे म्हणजे उपकाराची जाण ठेवणे. आपण एखाद्याला मदत केली तर त्यानं त्याची जाण ठेवली पाहिजे, आणि आपणही आपल्याला जर कोणी मदत केली असेल तर त्याची पण आपण जाण ठेवली पाहिजे. अप्रूप असणे म्हणजेच एखाद्या गोष्टीचं कौतुक असणे. आग पाखडणे. आग पाखडणे म्हणजे काय? सुपात घेऊन आग पाकडायची का? नाही. खूप संतापणे, जेव्हा जास्त राग येतो त्याला काय अर्थ आहे? वाक्प्रचार आहे तर आग पाखडणे. आडवे होणे म्हणजे झोपणे. बघा, सगळ्यांना आवडते, है ना? मस्तपैकी जेवायचं खायचं प्यायचं आणि आडवं व्हायचं असं म्हणतो ना. तर मग त्याचा अर्थ काय होतो? की झोपणे. आभाळ कोसळणे. सशाची गोष्ट आहे बघा, एक आभाळ पडलं, आभाळ पडलं, तर आभाळ पडतं का खरंच? नाही. काय होतं तिथं? मोठं संकट येणे, है ना? मोठं संकट येणे, त्याला आपण म्हणतो आभाळ कोसळणे.
आहुती देणे म्हणजे बलिदान देणे. आहुती कशात दिली जाते? यज्ञ वगैरे केला जातो त्याच्यात आहुती देतात, आहे ना. तर मग त्यात काय केला जातो की वाईट गोष्टींचा त्याग केला जातो, बलिदान दिलं जातं, किंवा चांगल्या गोष्टींचं सुद्धा बलिदान दिलं जातं. कटकट करणे, त्रास वाटणे, आहे की नाही. आपल्याला वाटतं बघा, आपले मम्मी पप्पा आपल्या मागे उगाच कटकट करतायत सारखे, अभ्यास कर अभ्यास कर. पण ती कटकट कशासाठी आहे? आपल्या चांगल्यासाठी आहे का नाही. तर ती कटकट नाहीये, तुमच्यासाठी दाखवलेली काळजी आहे. हम्म. खंड पडणे, काम मध्येच थांबवणे, हे मात्र झालं नाही पाहिजे बरं का आपल्या बाबतीत. खंड पडला नाही पाहिजे. अभ्यासाच्या बाबतीत खंड पडून द्यायचा नाही. काम मध्येच थांबवायचं नाहीये. गंध नसणे. गंध नसणे म्हणजे काय? कपाळाला गंध लावायचा नाही का? तर त्याचा अर्थ असा आहे शब्दशः, वाक्यप्रचाराचा, अजिबात माहीत नसणे. एखादी नवीन गोष्ट असते ती आपल्याला नसती माहित, तर आपण म्हणतो की अरे याचा काय मला गंध नाहीये. हम्म. घर चालणे. घराला पाय आले तर घर चालायला लागतंय का? नाही. तर काय? कुटुंबाचा निर्वाह होणे, आहे का नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे, आपल्या घरात जे आवश्यक गोष्टी आहेत त्या भेटणं, त्याला आपण म्हणतो घर चालणं. घास मोडणे म्हणजे जेवणे. घास मोडून काय तुकडे करायचे आहेत का त्याचे? तर नाही, जेवणे हा त्याचा अर्थ आहे. चंग बांधणे. एखादी गोष्ट करायची असली की आपण काय करतो, त्याचा चंग बांधतो की हा मी आता हे करणारच आहे. आता बघा सगळ्यांनी चंग बांधलाय की आम्हाला शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेमध्ये खूप छान मार्क्स मिळवायचे, मेरिट लिस्ट मध्ये यायचे, त्यासाठी सर्वांनी बघा चंग बांधलाय. बांधलाय ना? आता चंग बांधून ठेवा सर्वांनी की आम्हाला मेरिट मध्ये यायचंच काही करून. जंग जंग पछाडणे, खूप शोधणे. एखादी गोष्ट हरवली की आपण बघा, आवडती गोष्ट हरवली की ती खूप शोधतो. मग त्यावेळेस शब्द वाक्यप्रचार काय? जंग जंग पछाडणे. डाळ न शिजणे म्हणजे काम न साधणे. एखादं काम जर आपण एखाद्या ठिकाणी गेलो काम करायला, तर तिथं काम ते काही जमत नाही, त्याला वाक्यप्रचार आहे मग डाळ न शिजणे. ताव मारणे तर खूप खाणे. आता बघा, आंब्याचा सीझन चालू होता, सगळ्यांनी मस्तपैकी आमरसावरती ताव मारला ना, म्हणजे काय केलं? खूप खाल्ले, है ना. दुम नसणे, ठाव ठिकाणा नसणे. एखादी गोष्ट जर कुठे गेली असेल, आपल्याला विचारलं कोणी की बाबा हा कुठे गेला रे, सचिन कुठे गेलाय, तर आपण काय म्हणतो? दुम नसणे. आपल्याला माहित नाही. दुम ठाव नाही. खूप मूग गिळणे. मूग गिळणे म्हणजे काय? म्हणजे काय? लक्ष करून गप्प बसणे. ठीक आहे, माझा आवाज मध्ये गेला असेल, किंवा स्क्रीन दिसत नव्हती. दोन वाक्यप्रचार आहेत बघा. पित्त खवळणे याचा अर्थ असा आहे की खूप राग येणे, आणि मूग गिळणे याचा अर्थ असा आहे की दुर्लक्ष करून गप्प बसणे. आता मी काय केलं होतं की इथं फक्त उदाहरणासाठी काही ठराविक वाक्प्रचार घेतले होते. आता तुम्हाला सर्वांना काय करावं लागणार आहे की पाठ्यपुस्तकात, तुमच्या पुस्तकात येणार आहे किंवा आतापर्यंत
तिसरी, चौथी, पाचवी पर्यंत तुम्ही जे काय वाक्यप्रचार शिकला असाल, या व्यतिरिक्त तुम्हाला जिथं जिथं माहित होतील वाक्यप्रचार नवीन, ते वाक्यप्रचार माहित करून घ्यावे लागणार आहेत. त्यांचे अर्थ समजून घ्यावे लागणार आहेत. आता हे नमुन्यासाठी फक्त आपण काही ठराविक उदाहरणं घेतली होती, पण फक्त एवढेच नाही तर खूप वाक्यप्रचार आपल्या मराठी भाषेत वापरले जातात. ते वाक्यप्रचार तुम्ही सर्वांनी माहिती करून घ्या, समजावून घ्या, पाठ करा. पाठ यासाठी म्हणतोय मी कारण हा भाग असा आहे की इथं तुम्हाला पाठांतर करावंच लागणार आहे. हाच त्याचा बेस आहे. जेवढं तुम्ही पाठांतर कराल ते तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. म्हणून वाक्यप्रचार सारख्या बाबी असतील, म्हणी सारख्या बाबी असतील, तुम्ही पाठच केल्या पाहिजे. आता आपण काय करूयात, याच्यावरचे प्रश्न पाहणार आहोत. आता याच्यासाठी मी काय करणार आहे की काही मुलांना मी रिक्वेस्ट पाठवतोय, त्यांनी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा. नंदकिशोर काकडे, मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे. रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा आणि माईक ऑन करून तुम्ही बोलू शकता. माईक ऑन करा आणि बोला. बोल की. एक मिनिट, मला आवाज येत नाहीये. हॅलो सर. येस येस येतोय, आता बोल. चला, कृष्ण वाज बाळा, नाव सांगितलंस? वेदिका नंदकिशोर काकडे. हा, वेदिका. प्रश्न वाच. प्रश्नाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. ओके, आता वाक्यप्रचार काय बघ. वाटेत जाणे. वाटेस जाणे, आहे का नाही? आता वाटेस जाणे याचा अर्थ आपल्याला काय तो बघायचा पर्याय. मग पर्याय वाचा. पहिला चालणे, दुसरा वाट बघणे, तिसरा नुकसान होणे, चौथा खोडी काढणे. खोडी काढणे. आता याचा अर्थ काय असेल बरं? चालणे, खोडी वाट बघणे, काढणे. खोडी काढणे, आहे का नाही? बरोबर बरोबर. म्हणजे वाटेत जाण्याचा अर्थ काय होतो? खोडी काढणे. आपण म्हणतो ना, का त्याच्या वाट्यात जातोय सारखा, तर त्याचा अर्थ काय? खोडी काढणे. म्हणून आपलं उत्तर बरोबर कोणतं आहे? खोडी काढणे. ओके, पुढे अमोल आमले, मी त्यांना रिक्वेस्ट पाठवतोय. अमोल आमले आहेत का? राजू पांगारकर, मला रिक्वेस्ट आली असेल. राजू पांगारकर, राजू पांगारकर, स्नेहावेद पाठक,
कृपया पालकांना विनंती आहे की आपण, हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो. काय होणार आहे दुसरं?
हॅलो. माझा आवाज येतोय? दीपक तांबे, तुम्हाला मी रिक्वेस्ट पाठवलेली आहे. हॅलो. 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 सर मला स्क्रीनच दिसत नाही. हा बाळा, तेच सांगायचं होतं मला की काय झालं, थोडासा इंटरनेटचा माझा इश्यू झाल्यामुळं मध्येच जे काय सगळं आहे ते नेटवर्क डॅमेज झालं. मला दुसऱ्या मोबाईलला इंटरनेट कनेक्ट करावं लागलं, त्याच्यामुळे थोडासा उशीर झालाय. बंद पडलं होतं मध्ये सगळं. ठीक आहे, आपण परत सगळं सुरू करतोय. एक 2 मिनिटं फक्त वेळ द्या मला. आता मी जे बोलतोय तो आवाज येतोय का बाळा? हॅलो. हॅलो. येतोय सर. येतोय ना? ठीक आहे, एकच मिनिट फक्त. ठीक आहे, माझी स्क्रीन दिसते आता? हो. ठीक आहे. आता याच्यावर आपण पहिला प्रश्न पाहिला होता, वाटेत जाणे. त्याचा अर्थ वाट बघणे किंवा नुकसान होणे, चालणे यापैकी नाही तर खोडी काढणे, असा त्या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न तूच हे सांग मला. प्रश्न वाच आणि त्याचे पर्याय वाच. सर प्रश्नच नाही दिसत मला. नाही दिसत आहे? नाही, सगळं वाईट दिसतंय. फक्त वाईट दिसतंय का? एकच मिनिट बघा.
आता दिसतोय? हो. हा. आता त्यातला दुसरा जो आहे हा. दुसरा प्रश्न वाच बरं आता. हात देणे. हम्म. अ, पर्याय क्रमांक पहिला हात काढून देणे. पर्याय क्रमांक दुसरा हात तोडणे. पर्याय क्रमांक तिसरा मदत करणे. पर्याय क्रमांक चौथा धरून ठेवणे. तर मग कोणता अर्थ आहे त्यातला? पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 मदत करणे. मदत करणे. बरोबर. ठीक आहे. हम्म. आता पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नासाठी मी मध्ये बऱ्याच जणांना रिक्वेस्ट पाठवली होती, ती गेली नसेल नेटवर्कमुळं. चलो ठीक आहे. शिवम आर्या वसावे, सॉरी आयेशा वसावे, त्यांना मी रिक्वेस्ट पाठवतोय. आयेशा वसावे, शिवम यादव. हा, माईक ऑन करून बोलू शकताय. हो सर. बोला. माझे नाव शिवम सचिन यादव. ओके. प्रश्न दिसतोय? हो सर. हम्म. सर, डोळा लागणे, जखम होणे, होप लागणे, झोप लागणे, नजर लागणे, डोळा मारणे. काय अर्थ आहे त्या वाक्यप्रचाराचा? लागणे, हा, झोप लागणे. झोप लागणे. डोळा लागणे म्हणजे काय? झोप लागणे. अगदी बरोबर. चला ठीक आहे, छान प्रश्न सोडवलास बाळा. आता पुढच्या प्रश्नासाठी मी रिक्वेस्ट पाठवतोय. ऑनलाईन एज्युकेशन. ऑनलाईन एज्युकेशन कोण आहेत? त्यांना मी रिक्वेस्ट पाठवलेली आहे. ओके, बोलू शकता तुम्ही. सर. यस सर. झालं ते. सर, कोणता प्रश्न? एक मिनिट बा, काय होते हे. वाच. पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडा. 16 जून 2025 ला शाळेच्या नवीन वर्षाचा टिंब. पर्याय क्रमांक 1 अंगवळणी पडणे. पर्याय क्रमांक 2 तोंड देणे. पर्याय क्रमांक 3 श्री गणेशा करणे. पर्याय क्रमांक 4 हात देणे. कोणता असेल त्याच्यामध्ये? सर, तिसरा. मग वाक्य काय होईल ते टाकून? 16 जून 2025 ला शाळेच्या नवीन वर्षाचा श्री गणेशा पुढं काय केला. 16 जून 2025 तारीख आली आहे का? होईल. हा, होईल. कारण हे कधी आहे? 16 जूनला आपली शाळा भरणार आहे ना, हो. त्यावेळेस ते होणार आहे. ठीक आहे, छान.
चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढच्या प्रश्नासाठी मी रिक्वेस्ट पाठवतोय. राधेश शिर्के. राधेश शिर्के यांना रिक्वेस्ट आली का पहा. पूजा सुर्वे. पूजा सुर्वे. यस, बोला. माइक ऑन करा आणि बोला. सर हॅलो, आवाज येतोय? हा येतोय बाळा, मस्त येतोय. नाव सांग ना तुझं आधी. माझे नाव कविश अविनाश मर्डेकर. ओके, मर्डेकर. प्रश्न दिसतोय बाळा? हा. वाचा. शिवरायांचा पराक्रम पाहून शत्रूने टिंब पर्याय 1 हात टेकणे, पर्याय 2 हातावर तुरी देणे, पर्याय 3 हात मारणे, पर्याय 4 हात देणे. ओके, आता उत्तर काय असेल मग? पर्याय क्रमांक कोणता? पर्याय क्रमांक 1 हात टेकणे. हात टेकणे, ठीक आहे. आता हात टेकणे म्हटल्यानंतर वाक्य काय होईल पूर्ण, सांग बरं आता. शिवरायांचा पराक्रम पाहून शत्रूने हात टेकले. हात टेकले, बरोबर, अगदी. कारण हे वाक्य कोणतं आहे? भूतकाळी वाक्य आहे ना. काय शिकलोय ना आपण? भूतकाळी. हा, मग वाक्य काय होणार आहे की शिवरायांचा पराक्रम पाहून शत्रूने हात टेकले. ठीक आहे. आता आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत. यानंतर आपण म्हणी या घटकाचा अभ्यास करणार आहे. सर्वांना स्क्रीन दिसते माझी व्यवस्थित? कारण मध्ये आपलं थोडस प्रॉब्लेम झाला होता इंटरनेटचा इश्यू असल्यामुळं. चला ठीक आहे. म्हणी. आता म्हणी म्हणजे काय, तर त्याच्यासाठी सुद्धा एक म्हणच आहे की म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणी. बघा, याच्यातच आपल्याला कळतंय की अनुभव संपन्न अशी वाक्यरचना जी आपल्याला ऐकायला मिळते त्याला म्हणी म्हणतात. याच्यामध्ये नेमकं काय असतं तर जे काही लोकांचे खूप जुन्या लोकांचे पूर्वीपासूनचे जे काही अनुभव आहेत त्या अनुभवांच्या आधारे मर्यादित छोट्या वाक्यामध्ये खूप मोठा असा अर्थ आपल्याला सांगितला जातो. त्याला आपण म्हणी म्हणतो. मग ह्या ज्या म्हणी आहेत ह्या चटकदार, मजेशीर आणि आपल्याला काहीतरी छान सांगून जाणारे असतात, म्हणून मग ते आपल्याला आवडतात. बघा, आपल्या घरामध्ये जर आपल्या आजी आजोबा किंवा आपली आई बाबा कधी कधी म्हणी वापरतात, मग आपण म्हणतो हा म्हणजे, तर त्यातून आपल्याला एक वेगळा बोध मिळत असतो. म्हणून त्याच्यासाठी या म्हणी वापरल्या जातात. त्या आपल्याला खूप छान माहिती देतात. आता म्हणींची रचना जी असते थोडीफार यमक शब्द वापरले जातात, अनुप्रासयुक्त असतात. अनुप्रास म्हणजे काय, तर वारंवार ठराविक अक्षर शब्द रिपीट येतात, त्याला आपण अनुप्रास म्हणतो. याच्यामुळे काय होतं तर त्या म्हणी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायला सोप्या जातात. आता बघा, पहिली ओळ बघितली तर ही पण म्हणच आहे. म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणी, आहे की नाही? म्हणजे म्हणींचा नेमका उपयोग कशासाठी केला भाषेमध्ये, तर आपल्याला जे काय सांगायचं आहे एक खूप मोठा आशय म्हणजे काहीतरी एखादी गोष्ट आपल्याला समजून सांगायची, ती समजून सांगण्यासाठी प्रत्येक वेळेस भरपूर वाक्य बोलली पाहिजेत असं काय नाही. मग त्यासाठी काय केलं जातं की एकदम मोठी असलेली गोष्ट एका छोट्याशा पण परिणामकारक वाक्यामध्ये व्यवस्थित मांडली जाते आणि ती जग इतरांना सांगितली जाते. अशा गोष्टी जर वारंवार सर्व लोकांपर्यंत पोहोचायला लागल्या तर त्याला आपण
म्हणी असं म्हणतो. ह्या म्हणी नेमक्या असतात कशा, तर त्याची आपण काही उदाहरणं पाहणार आहे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. बघा इथं काय म्हणलं त्यांनी की अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. बैल काय रिकामा असतो का कुठं, तर नाही. तर त्याचा अर्थ काय होतो की अतिशहाणपण करणाराचे काम बिघडते किंवा त्याला काम मिळत नाही का नाही, त्याचं कोणत्याही प्रकारचं काम होत नाही, म्हणून अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी म्हण वापरली जाते. इकडे आड तिकडे विहीर, म्हणजे आपण काय कुठं उभा असतो इकडे आड तिकडे विहीर अशी असते का, तर नाही. याचा अर्थ होतो दोन्ही बाजूंनी संकटात सापडतो. ज्यावेळेस आपल्यावरती खूप संकट येतात त्यावेळेस ही म्हण वापरली जाते की इकडे आड आणि तिकडं विहीर. खायला कार बुहीला भार, म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती अशी असते बघा, कोणतंच काम करत नाही, ती फक्त काय करते, दुसऱ्याला त्रास द्यायचं काम करते, म्हणून मग त्याला आपण म्हण काय वापरतो की खायला कार आणि भुईला भार. गाढवाला गुळाची चव काय, अशा अर्थाची आपण म्हण वापरतो. गाढव काय गुळ खातो का, नाही, गाढव काय गुळ खात नाही, पण त्याचा अर्थ असा होतो की एखादा जर निर्बुद्ध माणूस असेल तर त्याला चांगल्या गोष्टीची अजिबात कदर नसते, चांगल्या गोष्टींचे त्याला काही देणं घेणं नसतं, म्हणून मग ती म्हण वापरली जाते की गाढवाला गुळाची चव काय. डोंगर पोखरून उंदीर काढणे, म्हणजे काय, तर भरपूर काम करतो आपण, पण ते भरपूर काम करून सुद्धा आपल्याला त्याचा पाहिजे तसा फायदा भेटत नाही, त्यावेळेस मग आपण काय म्हणतो की डोंगर पोखरून उंदीर काढणे. शेंडी तुटो की पारंबी तुटो. बघा आता हे वाक्य कसं भारी वाटतंय का नाही, शेंडी तुटो की पारंबी तुटो. याचा नेमका अर्थ काय, तर एखाद्या गोष्टीसाठी एवढं तयार होणं की त्याचा परिणाम काही जरी झाला तरी आपण ते स्वीकारायला तयार असतो, दृढ निश्चय करतो की नाही मला हे करायचंच आहे, काही करून मला हे काही करून करायचंच आहे. आता सध्या सगळ्या तुमच्यासाठी मन लागू होते, शेंडी तुटो की पारंबी तुटो, कारण तुम्ही आता अभ्यासात लागलाय म्हणून तुम्हाला मन लागू होते, काही होऊ देत पण आम्हाला आता अभ्यास करायचा आणि छान तयारी करायचीच आहे. न करत्याचा वार शनिवार, असे पण काही लोक असतात बरं का, फक्त कारण देणार, कारण द्यायची आणि कामाची टाळाटाळ करायची, अशी पण काही लोक असतात, म्हणून मग त्यांच्यासाठी कोणती म्हण लागू होते की न करत्याचा वार शनिवार. आता पुढच्या काही प्रश्न घेणार आहे आपण म्हणींवरती, तर त्याच्यासाठी मी रिक्वेस्ट पाठवतोय. सागर पैठणकर, सागर पैठणकर तुम्हाला रिक्वेस्ट आली असेल, माईक ऑन करा आणि बोलू शकताय. आवाज येत नाहीये तुमचा, हॅलो. ठीक आहे, हेमा कनसे, हा बोलू शकताय, माईक ऑन करा. हॅलो सर. हा बोलवा. चौकटीतील अक्षरांपासून अर्थपूर्ण म्हण तयार करा. अक्षर दिसत आहेत, हो. काय म्हण तयार होईल याच्यापासून बघ बरं.
आवाज येतोय बाळा? हो. हा मग बोल ना. काय अंदाज लागतोय? नाही. अच्छा, बा ठीक आहे. आता इथं काय करावं लागतंय आपल्याला, अशा प्रकारचे ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात तेव्हा आपल्याला सावध राहावं लागतं की ते प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवता आले पाहिजे. मग ही जे शब्दकोडी वगैरे असतात त्यातला हा प्रकार आहे. म्हणून मग इथं म्हण तयार होते की पी हळद नी हो गोरी. याचा अर्थ काय होतोय? ती हळद आणि हो गोरी. म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्याला अपेक्षा असते की बाबा पटकन झाली पाहिजे, तर पटकन कोणतीही गोष्ट होत नाही. ज्यांना अपेक्षा असते अशी की त्यांच्यासाठी ती म्हण लागू होते की ती हळदनी हो गोरी. ठीक आहे. हा. चला पुढच्या याच्यासाठी मी योगिता भालेराव यांना रिक्वेस्ट पाठवतोय. कृपया रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा. सागर पैठणकर आहेत का? ठीक आहे. योगिता भालेराव बोलू शकता. नाव सांगा. वरद संतोष भालेराव. यस, वरद संतोष भालेराव. हा बोल बाळा. आता प्रश्न चौकटीत अक्षर दिसत आहेत. हो. हा, त्याच्यावरून मन तयार करायची आहे. घर घरचे खाली गरवा. गरवा. बघ, जवळ आलायस तू, जवळ आलेला आहेस, नीट बघ. आणि मन सोपी आहे, तुम्ही कायम ही करता. घरचे खाली थोडस घरचे खाली नाही, एक दोन शब्द बदलायची गरज नसते. घरचे बरं ठीक आहे, चला. गरवाचे घर खाली असते. व्हेरी गुड. गरवाचे घर खाली. काय म्हण तयार झाली याच्यामध्ये, तर गरवाचे घर खाली. खाली. ठीक आहे, छान. सागर पैठणकर ऑन आहेत का? ठीक आहे, आम्ही पुढे रिक्वेस्ट पाठवतोय. सारिका पवार. सारिका पवार. येस सर. हा बोला, माईक ऑन करून बोलू शकता. सर मन दिसत नाहीये पुढची वाली. अरे 1 मिनिट बाळा. ठीक आहे, आली आली का? माझे नाव विराज पवार. अच्छा, सर बोला. म्हण बनतीये कामापुरता मामा. अरे वा, छान, एकदम प्रॉम्प्ट आहे. छान, कामापुरता मामा. हो चलो, सर. ओके. पुढच्या प्रश्नासाठी तयार राहायचंय. मी रिक्वेस्ट पाठवतोय कांचन ठोंबरे यांना. कांचन ठोंबरे, आपला माईक ऑन करून तुम्ही बोलू शकता. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग बेटा. माझे नाव गंधर्व गणेश सूळ. येस, गंधर्व. प्रश्न दिसतोय. कोणत्याही योग्य अर्थाचा पर्याय निवडा. हा, मळी तो कान पी.
बळी तो कानपिळी. आता हे पर्याय वाच आणि यातून योग्य अर्थ कोणता लागतोय ते सांग मला. बलवान माणूस इतरांचे कान पिळतो. कान पिळून बळी दिला जाणे. बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. बळी नावाचा माणूस इतरांना त्रास देतो. बलवान माणूस इतरांवर हुकूम गाजवतो. व्हेरी गुड. खूप छान पद्धतीने प्रश्न सोडवला असतो. बलवान माणूस इतरांवरती हुकूमत गाजवतो. ठीक आहे, छान. पुढच्या प्रश्नासाठी सागर पैठणकर. ठीक आहे, माईक अनम्यूट करून तुम्ही बोलू शकताय. हॅलो, आवाज येतोय? ठीक आहे, काहीतरी मेघश्री पात्रेकर. मेघश्री पात्रेकर यांना मी रिक्वेस्ट पाठवलेली आहे. दुसरा प्रश्न वाचायचा आहे. नाव सांग बाळा. मयंक राकेश पात्रेकर. दाम करी काम. दम दिला तरच काम होते. पैसा दिला की सर्व कामे साध्य होतात. काम करताना दम लागतो. पैसे दिले तरी काम होत नाही. कोणता अर्थ येईल त्या म्हणीचा, दाम करी कामचा? दोन नंबर. म्हणजे पैसा दिला की सर्व कामे साध्य होतात. अगदी बरोबर आहे. पैसा दिला की सर्व काम साध्य होतात हा या म्हणीचा अर्थ आहे. दाम करी काम. ठीक आहे, चाल. ओके, थँक्यू. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा घटक असणार आहे आपला शब्दकोडी. शब्दकोडी म्हणजे काय तर बघा, तुम्ही वर्तमानपत्रामध्ये किंवा शाळेत शिकत असताना तुम्हाला वेगवेगळी कोडी विचारली जातात, आहे का नाही? त्या कोड्यांसारखंच आपल्याला प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा शब्दकोडी दिली जातात. तिथं काय केलं जातं नेमकं तर काही ठराविक अक्षर दिली जातात. त्या अक्षरांपासून आपल्याला शब्द तयार करावा लागतो. मग नेमका प्रश्न प्रकार कसा असतो तर काय केलं जातं की चौकटीत काही ठराविक अक्षर दिली जातात आणि त्यातली अक्षरं गाळली जातात. मग तो आपल्याला शब्द नेमका कोणता आहे तो आपल्याला ओळखावा लागतो. म्हणून त्या जी काही शब्दकोडी असतील त्या शब्दकोड्यांवरती आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन ते जर प्रश्न सोडवले तर अगदी छान प्रकारे आपल्याला त्याचे मार्क्स मिळून जातात. कृपया विनंती आहे की आपल्या लर्निफाय अकॅडमीच्या ग्रुपवरती कोणतरी सारखं रिक्वेस्ट पडते सारखी आणि व्हॉइस चॅट सारखं चालू होत आहे. तर कृपया मी विनंती करेन पालकांना की ती व्हॉइस चॅट ज्यांनी ऑन केला असेल ते बंद करा. कारण काय होतं सारखं
हे होतंय, डिस्टर्बन्स होतो त्याचा. ठीक आहे, ओके. परत आपण आपल्या विषयाकडे येऊया की शब्दकोडी. तर याच्यामध्ये गाळलेल्या जागी आपल्याला काय करावं लागतं की एक अर्थपूर्ण अक्षर तिथं निवडून तो शब्द तयार करावा लागतो आणि त्याचा योग्य अर्थ लागला पाहिजे हे आपल्याला पाहावं लागतं. आता काही वेळेस काय होतं की एकापेक्षा जास्त सुद्धा अक्षर तयार करावे लागतात. म्हणजे कसं, तर एकच अक्षर दिलं जातं, 2 अक्षर दिले जातात आणि त्याला जोडून आपल्याला जास्त अक्षरं तयार करावी लागतात. या पद्धतीची शब्दकोडी आपण शाळेत सुद्धा तयार केलेली आहे. म्हणजे अगदी पहिली, दुसरी, तिसरी पासून आपण तयार करत आलेलो आहे. त्याच्यामुळे शब्दकोडी हा भाग खूप सोपा आणि इंटरेस्टिंग आहे. इथं फक्त काय करावं लागतं की आपलं जे काय पूर्वज्ञान आहे ते व्यवस्थित वापरावं लागतं. मग हे सगळं करून मग आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचे, अर्थपूर्ण शब्द बनवायचा आणि त्यात काही उपप्रकार पण विचारले जातात की शब्द बनवा, त्याच्यापासून पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर घेऊन शब्द बनवा, मधला अक्षर कोणता आहे, असे प्रश्न आपल्याला त्याच्यात विचारले जातात. म्हणून नेमका प्रश्न काय दिलेला आहे तो पण वाचा, त्याचे पर्याय वाचा आणि त्याच्या आधारे मग नंतर प्रश्न सोडवा. आता इथं उदाहरण बघूयात आपण एक, की चौकटीतील सर्व रिकाम्या जागी पर्यायातील एकच अक्षर निवडून शब्दकोडे पूर्ण करा. बघा प्रश्न काय की चौकटीतील सर्व रिकाम्या जागी पर्यायातील एकच अक्षर, इथे एकच अक्षर निवडायचं. मग कसं बघा, आता चौकटीत अक्षर कोणती दिली आहेत, को, गो, हो. आता खालची चौकट बघा रिकामी दिसते, म्हणजे इथं आपल्याला उभा शब्द तयार करावा लागला आहे का नाही. तुम्ही जर शब्दकोडी वर्तमानपत्रातली पाहिली असतील तर इथं उभे आणि आडवे शब्द तयार करावे लागतात. आता इथं आपल्याला उभा शब्द तयार करायचा. पर्याय काय त्याच्यासाठी, पहिला आहे म, ली, न आणि री. तर आपण काय करूयात, त्यातलं एक एक अक्षर टाकून बघूयात. समजा जर मी इथं म टाकला, मी जर इथं म टाकला तर शब्द काय होईल, पोम. तसाच इथं काय होईल, गोम, होम. आता गोम होऊ शकतो, होम होऊ शकतो, पण पोम होतो का शब्द, तर नाही. म्हणून पहिला पर्याय पण नाही. दुसरा पर्याय बघा, एळी, पोळी, गोळी, पोळी. म्हणजे हे तिन्ही शब्द होत आहेत. म्हणजे आपलं संभाव्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. न टाकून बघू, पोन, गोन, पोन. आता पोन हा शब्द काय आपल्याकडे कशाला वापरतात ते माझ्या तरी ऐकत नाहीये, पण हे न पण बसत नाही. री बघूयात, पोरी, गोरी, होरी. आता होरी हा शब्द आपल्याकडे वापरला जात नाही. होळी आहे पण होरी काय नाहीये. म्हणून बघा योग्य उत्तर कोणतं येणार आहे, पर्याय क्रमांक 2. एळी हे अक्षर तिथं बसतंय आणि शब्द तयार होतात पोळी, गोळी, पोळी. ठीक आहे. असा हा खूप छान आणि सोपा भाग आहे शब्दकोडी. फक्त इथं आपल्याला ते शब्द अक्षर व्यवस्थित समजून घ्यावे लागतात आणि त्याच्या आधारे आपल्याला प्रश्न सोडवावा लागतो. आता याच्यावरचे आपण काही प्रश्न घेणार आहे, त्याच्यासाठी मी काही विद्यार्थ्यांना अनम्यूट करतोय. कल्पना कोण आहेत, फक्त कल्पना म्हणून नाव आहे. येस, माईक अनम्यूट करा आणि तुम्ही बोलू शकताय. नाव सांगा.
हॅलो. हॅलो. हा बोल बाळ. नाव सांग तुझं. आराध्या अंकुश दहाटे. प्रश्न दिसतोय. हो. हा वाच प्रश्न. पुढील चौकटीत रिकाम्या जागा कोणती अक्षरे घेतल्यास सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होतील. ओके. आता खाली बघ चौकट दिसते आहे ना. त्याच्यात बघ एक अक्षर दिलेत आणि त्यांना आधी जोडायला आपल्याला पुढे पर्याय दिलेले आहेत ना. हा. हो. घरच्या आधी आपल्याला काहीतरी जोडायचंय. पर्याय क्रमांक 1 पा त सो. पर्याय क्रमांक 2 सा न घात. पर्याय क्रमांक 3 क न त. पर्याय क्रमांक 4 त सा घा. आता यातला कोणता पर्याय बसतोय काय वाटतंय तुला. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बर काय काय शब्द तयार होत आहेत. सागर, नगर, घागर. व्हेरी गुड. तिन्ही शब्द बरोबर बसतात आहे का नाही. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 सा न आणि घा है ना. आणि शब्द तयार झाले सागर, नगर आणि घागर. बरोबर. ठीक आहे. छान. पुढच्या प्रश्नासाठी मी उमाजी चव्हाण यांना रिक्वेस्ट पाठवली आहे. माईक अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. हॅलो सर. हा बोल बा. पुढील प्रश्न अनुज उमाजी चव्हाण. पुढील प्रश्नांच्या चौकटीत रिकाम्या जागी योग्य पर्याय अक्षर निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. ओके. पहिला 5. पर्याय क्रमांक 1 पा. पर्याय क्रमांक 2 न. पर्याय क्रमांक 3 ल. पर्याय क्रमांक 4 स. मग कोणता बसेल त्याच्यात. पर्याय क्रमांक 3 ल. ल. ओके. मग शब्द काय बनतो. ल. मग शब्द काय तयार झाला. कला दालन. कला दालन. अगदी छान. आणि उत्तर आपलं आलं पर्याय क्रमांक 3 ल. ठीक आहे. छान. पुढे मी अश्विनी इताबे यांना रिक्वेस्ट पाठवली. बोलू शकता. हा बोल बघा. माझे व्हेरी गुड मॉर्निंग. परत रिपीट सांग बघा. माझे नाव शर्वरी रोहित. हा शर्वरी. पुढील प्रश्नांच्या चौकटीत रिकाम्या जागी योग्य पर्याय अक्षर निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. आत्मसा. पर्याय क्रमांक 1 र. पर्याय क्रमांक 2 प. पर्याय क्रमांक 3 न. पर्याय क्रमांक 4 त. सर पर्याय क्रमांक 4 त. ओके. मग शब्द काय तयार झाला. आत्मसात. बरोबर. आणि पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आलं आत्मसात. ठीक आहे नाही. असा हे प्रश्न विचारले जातात. बघा 3 प्रकार बघितले आपण. पहिला प्रकार होता की अक्षर देऊन एकच अक्षर तयार करायची. दुसरा प्रकार हा होता की एकच अक्षर गट दिला जातो आणि त्याला जोडून बाकीचे जास्त शब्द तयार करावे लागतात.
आणि तिसरा प्रकार हा आहे की एकाच ह्याच्यातले काही अक्षर गाळले जातात आणि त्याच्यावरून आपल्याला प्रश्न तयार करावे लागतात. ठीक आहे. आता पुढचा भाग आहे अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. आता हे दोन्ही भाग म्हणजे शब्दकोडी आणि अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हे साधारण दोन्हीही एकमेकांशी रिलेटेड आहेत, एकमेकांना सामावून घेणार आहेत. मग ते कसे तर बघा आपण या याच्यात काय केलं जातं की अक्षर उलट सुलट दिली जातात. आपल्याला बघा शाळेत सुद्धा तसं केलं जातं की अक्षर उलट सुलट देऊन सांगितलं जातं की चला जुळवा बरं हे अक्षर, यातनं कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला, ती अक्षर व्यवस्थित वाचून घ्यायची आणि नंतर ती व्यवस्थित जर त्याची मांडणी केली, जुळवली, तर त्यातनं एक आपल्याला अर्थपूर्ण शब्द मिळतो. मग तो अर्थपूर्ण शब्द आहे तर त्याच्या आधारे आपल्याला प्रश्न विचारला जातो. जसं मागाशी मी सांगितलं की शब्द तयार करायचा, त्यातला पहिला आणि शेवटचा अक्षर घ्या, मधला अक्षर घ्या, 2 नंबरचा अक्षर कोणता आहे, 3 नंबरचे अक्षर 2 आणि 3 नंबरचा अक्षर घेऊन कोणता नवीन शब्द तयार होतोय, त्याचा समानार्थी शब्द विचारतात. असं वेगवेगळा आधार घेऊन अर्थपूर्ण शब्दांवरती अर्थपूर्ण शब्द तयार केलाय त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. जे आता मी सांगितलं होतं की एक ठराविक क्रमांकाचे अक्षर त्याच्यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे जो काही शब्द तयार करतोय आपण, तो शब्द तयार करताना काळजी घ्यायची. जर एखादा शब्द मागे पुढे झाला तर आपला अर्थ शब्द चुकू शकतो, उत्तर चुकू शकतं. म्हणून इथं जी काय आता इथं कसं होतं की कमीत कमी 4, 5, 6 अक्षरं दिली जातात आणि त्यावरून आपल्याला शब्द तयार करायचा असतो. त्यामुळे आपला कधी कधी गोंधळ उडतो. म्हणून गोंधळून न जाता व्यवस्थित शब्द मांडा, अक्षर मांडा. कारण तुम्ही जेवढं वाचन करणार आहात, जेवढं वाचणार आहात, जेवढं तुम्ही अभ्यास करणार आहात, त्यावेळेस तुमच्या नवीन नवीन शब्द तुमच्या मेंदूमध्ये फिट होत जाणार आहेत आणि त्याचा वापर तुम्ही करून तुम्हाला हे शब्द सोडवायला सोपं जाणार आहे. आता ह्याच्यात काही एक उदाहरण बघूया आपण. आता अक्षर आहेत भ, र, अ, न्य, या. लगेच पाहायला गेलं तर आपल्याला लगेच लक्षात येत नाही, पण व्यवस्थित मांडणी केली तर त्यातून आपल्याला शब्द मिळाला की अभयारण्य आहे का नाही. अ आहे का तर अ आहे, भ घेतला, या इथं आहे, र इकडे आहे, अन्य इथं आहे. म्हणजे आपल्याला अर्थपूर्ण शब्द मिळाला अभयारण्य. आता अजून एक उदाहरण बघूयात. स्ट्र, भ, रा, टी याच्यापासून कोणता नेमका अर्थपूर्ण शब्द तयार होतोय तर राष्ट्रभक्ती. बघा फक्त काय होतं की हे शब्द जुळवायचे कसे, भ, रा, ती, स्ट्र किंवा राष्ट्र. बघा राष्ट्र म्हणलं की आपल्याला पहिल्यांदा एक शब्द सापडला, भक्ती. ती भ होत नाही तर भक्ती, झाला शब्द तयार झाला लगेच, आहे की नाही. म्हणून फक्त काय करायचं की अक्षर एकमेकांशी जुळवत ट्राय करत राहा. एकदा सुरुवात जर त्याची सापडली आपल्याला तर त्याच्यावरून आपल्याला पूर्ण शब्दापर्यंत पोहोचायला सोपा मार्ग सापडतो. म्हणजे तिथं आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. पुढचा आता याच्यावरती काही आपण प्रश्न बघणार आहोत. त्यासाठी मी रिक्वेस्ट पाठवेन. स्वाती जगताप, आपण माईक अनम्यूट करून बोलू शकता. हॅलो सर. हा येस बेटा.
माझे नाव श्रेया सती जगताप. हम्म. पुढील अक्षर गटांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. ला हम्म. रंग क न ज. हम्म. काय शब्द तयार होतोय? आता पर्याय नाहीत. मी मुद्दाम पर्याय नाही दिलेले याला. कलारंजन. व्हेरी गुड. शब्द काय तयार झाला? कलारंजन. थोडस इथं माझ्याकडून टायपिंग मिस्टेक झाली आहे, पण तो शब्द आहे कलारंजन. ठीक आहे, चला छान. पुढच्या प्रश्नासाठी मी अनिता बटाले यांना रिक्वेस्ट पाठवली. माईक अनम्यूट करून बोलू शकता. नाव थोडस उच्चारामध्ये नवीन असल्यामुळे थोडासा गोंधळ होऊ शकतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा. माझे नाव मोहिनी बताले. बताले. ओके. हा, पुढील अक्षर गटांपासून ते नाही, ते झालं बघा. आता पुढचा 2 नंबरचा. त वे कार वे. हम्म. काय थांब, एकच मिनिट. थोडस गोंधळ होऊ शकतो. तर इथं हे न वाचता ळ वाच. कातवेर. कातवेर. कातवेर नाही. आपण त्याचा एक वे कट केलाय. हा, सुरुवात बरोबर आहे का? चल, पहिलं अक्षर सांगतो मी आता. बाकी का. हा, काच्या पुढे जा ना आता. काच्या नंतर काय येईल? बर, चला दुसरा अक्षर सांगू. हा. तो. कातरवेळ. हा, कातर वेळ. म्हणजे आपल्याला काय करायला लागणार आहे याच्यात? कमीत कमी पहिले 1-2 अक्षर जर सापडली तर त्याच्यावरून आपल्याला काय होणार आहे की बाकीची अक्षर शोधायला अवघड होणार नाही. शब्द काय झाला तो? कातर वेळ. ठीक आहे, पुढच्यासाठी मी रिक्वेस्ट पाठवली आहे सलीम मुल्ला यांना. माईक अनम्यूट करून तुम्ही बोलू शकताय. हॅलो, आवाज येतोय? ठीक आहे, तोपर्यंत आपण दुसरी रिक्वेस्ट पाठवूयात. गणेश लाहोटे यांना मी रिक्वेस्ट पाठवतोय. माईक अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग बेटा. माझे नाव आदित्य गणेश लोहोटे. येस. अक्षर दिसत आहेत तुला पुढचे प्रश्न अक्षर? हो. हा, वाचू शकतोस? वाच बा. व ग ना शर्ज. काय शब्द होईल त्याच्यापासून?
सर पहिलं अक्षर सांगता का? नाही, असं नाही, प्रत्येक वेळेस प्रॉम्प्ट भेटेल असं नाही ना. सोपा शब्द आहेत आणि बऱ्याच वेळेस आपण ऐकलेला आहे. सुरुवात तरी कर बघ. ग नाही, ग नाही पहिला अक्षर. चला, पहिला अक्षर. हॅलो, आवाज येतोय? हो. हा. पहिला अक्षर बघ, ट्राय तरी कर. तू काहीच सांगत नाहीस बाळा. असं शांत बसून जमेल का? हॅलो, हे माईक का बंद केलास? बोल बिंदास. शिर्ज शी न सुरुवात. ठीक आहे, चला, शी ने सुरुवात होते त्या शब्दाची. त्याच्यानंतर कोणता शब्द बसतोय? शी नंतर ग बसतोय का? नाही. व्यवस्थित वाटत नाही ना. नाही. त्याच्यानंतर ना बसतोय का? शीना नाही. नाही. शीर्ज नाही. तर शिव बसतोय का? शिव हा. बरोबर वाटतंय का? शिव बरोबर वाटतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं अक्षर कोणतं घेऊ शकतो? शिव ना नाही बसत आहे. पण पुढचे 3 अक्षर ग नार ज, याच्यामध्ये काय शब्द तयार होतोय? शिव गर्जना. शिवगर्जना. शिवगर्जना. शिवगर्जना शब्द तयार होतोय त्याच्यामध्ये, है ना? हा. ठीक आहे, छान. पुढच्या याच्यासाठी रिक्वेस्ट पाठवतोय मी. अपर्णा साळुंके. अपर्णा साळुंके, आपण तयार व्हायचंय. माझे नाव आयुष आनंदराव साळुंके. यस. काय शब्द तयार होईल याच्यामध्ये बघ, वाच अक्षर. असे प्रश्न येणार आहेत आपल्याला, त्याच्यामुळं याचे सर्वांनी करायचा आहे. बाकी सर्वांनी पण सोडवायचे बरं काही अक्षर शब्द. हर्षिदालत. 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 नाही शकत. बरं, पर्याय नसल्यामुळे थोडंसं अवघड जात असेल, पण तरी सुद्धा ट्राय करायचंय. आता इथं काय करावं लागणार आपल्याला, की मी मुद्दाम पर्याय दिले नव्हते, कारण काय की आपल्याला थोडीशी तशी सुद्धा मेंदूला चालना झाली पाहिजे, की बाबा त्या शब्दाकडे बघून कोणता शब्द असू शकतो. आता मी फक्त एक क्लू देतो की हे एक अधिकारी पद आहे जे आपल्या तालुका लेवलला काम करते. सांगता येईल?
हो सर नाही बर ठीक आहे. आता वाचा बरं शब्द काय आहे तो? तहसीलदार तहसीलदार. असतात ना तालुक्याला आपल्या? हो तालुक्याचा मुख्य कारभार कोण पाहतं? तहसीलदारच ना. हा ठीक आहे, चला. पुढच्या प्रश्नासाठी मी भाग्यश्री कुलकर्णी यांना रिक्वेस्ट पाठवली आहे. माईक अनम्यूट करून बोलू शकता. भाग्यश्री कुलकर्णी, आवाज येतोय? हॅलो, हा, नाव सांगून बोलू शकतेस तू. काही प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, आपण पुढची रिक्वेस्ट पाठवूयात. आवाज येत नाहीये. रिया काळे, रिया काळे यांना मी रिक्वेस्ट पाठवली आहे. माईक अनम्यूट करून बोलू शकता. गुड मॉर्निंग सर व्हेरी गुड मॉर्निंग बेटा. माय नेम इज ऋत्वी रमेश काळे. येस. सु के कु र व मा. ओके, आता काय शब्द तयार होईल बघ बरं. शब्द मागं पुढं उलटे पालटे करायला शिकायचं. अक्षर विचार करत राहायचं, थांबायचं नाही. थांबला की मग ते लगेच गणलं काम समजा. कुर व मा केसू. नाही, कोर मा केसू काय शब्द आहे का असा? नाही. थोडं इकडे करवायचं. चला, कुने सुरुवात केली, ठीक आहे, चांगला आहे. कुर ट्राय कर. कुर हा कू मध्ये येतो बरं कुठंतरी. पूरने तर नाहीच आहे शब्द, पूरने होत नाही. र थोडं अवघड जातंय ना. ट्राय करा बघा, मजा येते याच्यात, आहे का नाही? असेच अक्षरगट तुम्हाला दिले जाणार आहेत, फक्त तिथं पर्याय असणार आहे, त्याच्यामुळे थोडस तुम्हाला आधार सापडेल त्याचा. पण तरी सुद्धा तर इथं पण थोडस ठीक आहे. हा, एकच मिनिट, इथं बहुतेक एक अक्षर माझ्याकडून चुकीचं आलंय. हे जे सु आहे, तर त्या सूच्या ऐवजी आपण अक्षर घेऊया तिथं. श. आता शब्द सांगतो मीच. केशव कुमार. काय शब्द आहे? केशव कुमार. ठीक आहे. अशा पद्धतीनं प्रश्न संपलेले आहेत. तर आज आपण, हा बोल बाळा. मला तुमचं लेक्चर खूप आवडतं. ओके, थँक्यू. लेक्चर आवडतंय, पण
आज काही गोष्टींमध्ये थोडी गडबड झाल्यामुळे मध्येच आपल्या लेक्चरला अडचण आली होती. त्यासाठी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि उद्याच्या किंवा इथून पुढच्या लेक्चरला अशी अडचण येणार नाही याची खबरदारी मी आजच तजवीज करणार आहे. कारण काय होतंय की थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडीशी कधी अडचण येते कधी कधी. तर निश्चितच पुढच्या लेक्चरला ही अडचण असणार नाहीये आणि आपलं पुढचं लेक्चर हे निर्विघ्न चालू राहणार आहे. सर्वांना आज स्वाध्याय पाठवला जाईल. स्वाध्याय सर्वांनी सोडवायचा आहे आणि नियमित अभ्यास करत राहा आणि याचा जे काय आपण शिकतोय त्याचा फायदा तुमच्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये करून घ्या. सर्वांना अभ्यासासाठी छान शुभेच्छा. तुमचा सर्वांचा दिवस शुभ असो. यासह आजचा तास या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. यानंतर तुम्ही सर्वांनी लेफ्ट झालं तरी चालेल. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू